नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC करूनही तुमचे पैसे पडले नसतील किंवा KYC कोणत्याही कारणामुळे तुमची KYC राहिली असेल, पोर्टल चाललं नसेल व्यवस्थित तरी तुमची KYC राहिली असेल, तर यामध्ये एक पर्याय आहे. हा पर्याय आपल्याला करून बघायला इथं काहीही हरकत नाही आहे. तर तो पर्याय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते अगोदर तुम्हाला जे पर्याय करण्या अगोदर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर लागणार आहे. जेव्हा आपण अर्ज करत होतो लाडक्या बहिणीसाठी, वेबसाईटवरून केला असेल किंवा ॲप्लिकेशनवर केला पाहिजे, तर त्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर हे आपल्याजवळ असेल तरच आपण हा पर्याय करू शकणार आहात, हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर आता हा ॲप्लिकेशन नंबर कसा बघायचा आहे, तुम्ही जर ॲपवर केला असेल तर ॲपवर केला असेल, तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर स्क्रीनशॉट काढायला असेल तर असेल, किंवा तुम्ही जर वेबसाईटवर केला असेल तर कोणातर्फे केलेलं आहे, तुम्ही सेतू सुविधावर किंवा तुम्ही स्वतः केलं होतं किंवा अंगणवाडी सेविकेकडे केलं तर त्यांच्याकडे तुमचा ॲप्लिकेशन नंबर मिळून जाणार आहे. तर ॲप्लिकेशन नंबर आपल्याकडे आहे असं समजूया. आणि आता पुढची प्रक्रिया जी आहे आपण करणार आहोत. तर आता मी लॅपटॉपवर करून दाखवतो, कारण मोठी स्क्रीन दिसेल. तुम्ही मोबाईलवरती पण ही प्रक्रिया करू शकणार आहात. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता या पोर्टलवर आल्यानंतर या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता. तर आता तुम्हाला इथं अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला सांगितलं की लॉग इन कोणाकोणाकडून उपलब्ध असतं, तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर काय करावं लागतं हे तुम्हाला अगोदर माहिती दिलेली आहे. तर इथं आता माझ्याकडे लॉग इन आहे. लॉग इन मोबाईल नंबर टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि आता इथं कॅप्चा टाकून घेतो. कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता लॉग इन सक्सेस झालेला आहे. आता इथं आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसायला लागले. तर आपण इथं डायरेक्ट मुद्द्याकडे जाऊया. आता तुम्ही जर या लॉग इन मधून अर्ज केलेला असेल तर तुम्ही इथून केलेल्या अर्जामधून तुमचा ऍप्लिकेशन नंबर काढू शकता. आता इथं तक्रार बटनावर क्लिक करायचे. तक्रारवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला पाहू शकता, मी अगोदर एक तक्रार केलेली आहे. ऍड ग्रीव्हन्स वर क्लिक करायचे. आता तुम्हाला हा तक्रार फॉर्म ओपन झालाय, परंतु नवीन तुम्ही पहिल्या वेळेसच अर्ज करत असाल, तक्रार करत असाल, तर तुम्हाला याच्या अगोदर एक आधार नंबर आणि आधारची समोरील मागची साईट अपलोड करायला सांगते. तर तुम्ही ज्याची प्रोफाईल आहे, आता पुरुषांची असेल किंवा महिलांची ही प्रोफाईल असेल तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपलोड करून टाका तिथे. केल्याच्या नंतर इथं पाहू शकता आता हे अशा प्रकारे पर्याय उपलब्ध होईल. नंतर इथं माय ऍप्लिकेशन केलं, तुम्ही जे अगोदर आधार नंबर आणि आधारची साईट जी अपलोड केलेली समोरील मागील त्यांचं इथं माय ऍप्लिकेशन क्लिक करा. त्यांची तक्रार इथं आपल्याला करता येणार आहे. परंतु आपल्याला इतर कोणाची करायची असेल तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही पोर्टलवर अर्ज केलेला असेल, तुमच्याकडे जे आहे ऍप्लिकेशन नंबर असेल तर तुम्ही कोणत्याही पोर्टलवरून जे आहे तक्रार करू शकणार आहात. तर पाहू शकता अदर निवडलेला आहे मी. तर इथं तक्रार श्रेणीवर क्लिक करायचे. इथं 2-3 ऑप्शन आपल्याला दाखवण्यात येते. तर इथं आपल्याला डायरेक्ट ऑदरवर क्लिक करायचंय, इतर कोणत्यावर क्लिक करायचं नाहीये. ऑदरवर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला पाहू शकता अर्ज क्रमांक टाकून घ्यायचा, नाव टाकून घ्यायचं, आधारवरलं पत्ता टाकून घ्यायचा, जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका, मतदारसंघ, पिनकोड टाकून घ्यायचे. परंतु इथं पाहू शकता महानगरपालिका, नगरपालिका, इथं आपल्याला ऑप्शन उपलब्ध झाले भरपूर. तुम्ही जर नगर परिषदमध्ये येत असाल तर ते तुम्हाला, महानगरपालिकेमध्ये येत असाल तर ते निवडून घ्यायचे. तर इथं ग्रामपंचायतमध्ये येतो म्हणून इथं ग्रामपंचायत निवडलेली आहे. निवडल्यानंतर मतदारसंघ निवडायचा आहे, पिनकोड निवडायचा आहे आणि इथं आपल्याला वरती सारायचं आहे. वरती सारल्यानंतर इथं पाहू शकता पिनकोड टाकल्याच्या नंतर वर्णन करा. तर इथं तुम्हाला कशाबद्दल तक्रार करायची ते तुम्हाला इथं टाकून घ्यायची. KYC राहिली असेल तुमची, पोर्टल चाललं नसेल म्हणून KYC राहिली असेल, किंवा तुमचं इतर कोणता प्रॉब्लेम असेल, KYC करून सुद्धा हप्ता पडला नसेल तर तुम्ही इथं टाईप करून टाकायचं आहे. नंतर इथं तुम्हाला सोबत कागदपत्रे जोडायचे आहेत. KYC तुमची राहिली असेल, तुम्हाला KYC राहिली असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या वडिलाचं आणि तुमचं स्वतःचं आधार कार्ड इथं अपलोड करायचंय, किंवा लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं आणि तुमचं आधार कार्ड इथं अटॅच करायचंय. किंवा जे आहे तुम्हाला KYC करून सुद्धा पैसे पडले नसेल तर तुम्हाला काय करायचे, KYC केलं झाली म्हणून जे तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल ते अपलोड करा, किंवा तुम्हाला यामध्ये तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून टाकायचे, जे तुम्ही फॉर्म भरते वेळी दिले होते ते डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर इथं आता मी जे आहे KYC झाली नाही त्यामुळे इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर मी आधार क्लिक करतो. मग आधार क्लिक करतो आणि अपलोड बटनावर क्लिक करतो. तर आता ज्या महिलेची तक्रार करायची त्यांची स्वतःचा इथं आधार द्यायचा आहे.
तर पाहू शकता फाईल अपलोड झालेली आहे. 1 MB च्या खालती पाहिजे आपल्याला. JPG फाईल असेल किंवा PDF असेल तरी चालेल, परंतु 1 MB च्या खालती पाहिजे. आता ॲड ऑन अदर अटॅचमेंट यावर क्लिक करायचे. आता इथं हजबंड आधार टाका आणि जर मुलगी असेल तर फादर आधार अशा प्रकारे टाकायचे. अशा प्रकारे टाकल्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करायचे आणि आता वडिलांचा आधार टाकून घ्यायचे. तर पाहू शकता फाईल अपलोड झालेली आहे. आता वरची सारायचं आहे. आता इथे आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आर युअर क्रिएटेड यू वॉन्ट टू सबमिट. तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. कॅप्चा एक्सपायर झालेला आहे. रॉंग चिन्ह करायचे. इथं रिफ्रेश कॅप्चा करायचा आहे. परत आता नवीन कॅप्चा आलेला आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे. परत एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचे. पाहू शकता कंप्लीट सबमिट सक्सेसफुल झालेला आहे. ग्रीव्हन्स नंबर इथे आपल्याला आलेला आहे. तर याची आपल्याला कॉपी करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही तक्रार तुम्हाला द्यायची आहे. आता इथे क्लोज करायचे. क्लोज तर इथे पाहू शकता आपल्याला आता दाखवण्यात येते तक्रार आपण केलेली. आता इथे तुम्हाला इन रिव्ह्यू मध्ये आहे. इन रिव्ह्यू मध्ये आहे. तर यामध्ये याचं उत्तर काय येतं तुम्ही नंतर बघू शकता. लॉग इन करून आपल्याला बघत राहायचे. जी आहे आता लॉग इनवर आपण तक्रार केलेली तीच लॉग इन तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे. इथून तुम्ही ट्राय करत राहा की इथं तुम्हाला काय रिप्लाय येते ते चेक करा. तर मित्रांनो अशा प्रकारे ही तुम्ही तक्रार करू शकता. या तक्रारद्वारे तुम्हाला काहीतरी यामध्ये समस्याचं निवारण झालं तर झालं. अशा प्रकारे तक्रार करा. तुमची केवायसी राहिली असेल किंवा केवायसी करून पैसे पडले नसेल तर. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.